काल त्यांना आपण प्रतिबंध नाही केलं साहेब, परवा मोर्चा झाला ठीक आहे, बरोबर आहे का? एक दिवसाची तडीपारी घेणारा पहिला माणूस असेल या देशातला. नजरबंदी करा, अटक करा, अजून 4-5 गोष्टी काही करता येत असेल तर करा. मला काय, मी माझ्या भाषेसाठी मांडतोय ना, हे मी कुठल्या चोरासाठी केलंय का? असे पत्र देऊन तुम्ही मला थांबवू शकत नाहीत. मी मराठी भाषेसाठी हा मोर्चा काढतोय आणि मराठी भाषेसाठी मोर्चा काढताना जर तुम्ही अशा प्रकारचा अन्याय माझ्यावर करणार असाल तर मला असं वाटतं की हा महाराष्ट्रातली मराठी जनता खपवून घेणार नाही. हा कुठला कायदा आहे? पोलिसांना अधिकार आहे, पण तुम्ही माझे अधिकार नाही ना मानू शकत. मग त्यांच्यातले ज्यांनी परवानगी न घेता मोर्चा काढला त्यांच्यावर किती गुन्हे दाखल केले आहेत? त्यावरच अन्याय, आमचं घर आणि आम्हालाच यायला बंदी, अशी ही सगळी गोष्ट चुकीची आहे. सांगा महाराष्ट्राला मला का अरेस्ट केली, तुम्ही मला का अटक केली? तुम्ही उद्या मी माझ्या ठरलेल्या वेळेप्रमाणे येणार, तुम्ही मला अटक करा, मला काही प्रॉब्लम नहीं। नमस्कार दर्शकों, मैं हूं आदित्य सिंह, मेरे साथ आप सभी देख रहे हैं नेशन नाउ 9। इस वक्त मैं मीरा रोड में उपस्थित हूं। मीरा रोड का माहौल जिस तरीके से पिछले दिनों से गरमाया है वो देखते बन रहा है हिंदी मानुस बना मराठी मानुस हो गया है। इस वक्त मेरे साथ यहाँ पर मराठी मानुस उपस्थित है, किसी पक्ष से नहीं, किसी पार्टी से नहीं, बल्कि सिर्फ और सिर्फ मराठी मानुस है। तो उनसे बातचीत करेंगे और जानेंगे कि कल जो मोर्चा निकाले जाने वाला है आखिर उसकी क्या कुछ रूपरेखा होने वाली है। हालांकि पुलिस की तरफ से इन्हें नोटिस दी गई है इस मोर्चा को नहीं निकालने के लिए, तो क्या कुछ कहेंगे? अभी से ये सगळ्यात पहिलं तर तू चूक केली, म्हणजे तुझी सुरुवातच चुकीची आहे की हिंदी माणूस बना मराठी माणूस, असं बिलकुल नाहीये। नॅशनल मीडिया पर ये माहौल, नॅशनल मीडिया सोडून दे। एक लक्षात ठेव, यात इथे आता उभे असलेले अनेक लोक विविध धर्माचे आहेत आणि ते उत्तम मराठी बोलतात, म्हणजे ते काही हिंदी भाषिक नाही आहेत का? आमचं ज्याला चरबी आली आहे ना अशांबद्दल आमचा हा मोर्चा आहे। अनेक लोक आहेत जे 4-4, 5-5 पिढ्या इथे राहतात, आमच्यापेक्षा उत्तम मराठी बोलतात। तो हिंदी भाषिक बनाम मराठी असा आमचा मोर्चा नाहीये। आमचा विषय, आमचं नेहमी मत आहे की तुम्ही जर बाहेरून इथे येऊन राहताय तर तुम्ही आमच्या भाषेचा आदर केला पाहिजे। आम्ही इथे जे सगळे आहोत त्या महाराष्ट्रात आम्ही मराठीला आमची आई मानतो आणि जर तुम्ही आमच्या आईचा अपमान करत असाल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यामुळे आमचा जो मोर्चा आहे तो जो मोर्चा आहे, तुम्ही बाहेर नाही येऊन आम्हाला शिकवू नका मोर्चा कसा काढायचं आणि आंदोलन कशी करायचं। आमच्या पूर्वजांपासून आम्हाला आमचं महाराष्ट्र स्वातंत्र्य करायला पण आंदोलन करावं लागलं, त्यामुळे आम्हाला आंदोलनाची भाषा आणि मोर्चाची भाषा शिकवू नका। लेकिन पिछले कुछ दिनों से जो माहौल बनाया जा रहा है वो इसी तरह का बनाया जा रहा है कि हिंदी बना मराठी, शायद बीएमसी का चुनाव है इसके चलते, या हा जो माहौल आहे हा भारतीय जनता पक्षाकडनं बनवला जातो आणि त्यांना याचा निवडणुकीला फायदा होणार आहे। त्यांचं असं मत आहे की इथे बाहेरनं आलेल्या लोकांचं मत जास्त आहे, त्यामुळे त्यांना मराठी मताची काही घेणं देणं नाहीये, अशा दृष्टीने ते करतात। पण खात्रीने सांगतो, येणाऱ्या निवडणुकीत ज्या मीरा भाईंदर मधला मराठी जो माणूस आहे तो एकत्र येणार आणि यांना यांची जागा दाखवणार। बघा, एक मताने पण माणूस पडतो, त्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की आमच्या मतांची गरज नाही किंवा मराठी माणसांची गरज नाही तर आम्ही दाखवू, कारण आमचा जो भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरचा जो काही अनुभव आहे तो अतिशय वाईट आहे। आतापर्यंत मागच्या अनेक वर्षापासून त्यांनी मराठी जिल्हाध्यक्ष का नाही दिला? कारण त्यांना मराठीबद्दल रागच आहे। तो राग आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू, लोकांना सांगू की या माणसांना मराठीबद्दल राग आहे आणि योग्य ते निर्णय इथला मराठी माणूस घेईल। आपने जिस तरीके से भाजपा का जिक्र किया, तो भाजपा की ओर से नितेश राणे का कहना है कि आप नल बाजार, भिंडी बाजार में जाकर वहां पर जोर जबरदस्ती नहीं कर सकते, आप यहाँ पर हिंदुओं पर अत्याचार ढा रहे हैं, गरीब लोगों पर अत्याचार ढा रहे हैं। नितेश राणे वगैरे काल परवा हिंदू झाले, त्याच्या आधी त्याच टोपीवाल्यांबरोबर फिरत होते। अशाला आम्ही उत्तर द्यायला पाहिजे का? आमच्या रक्तात पहिल्यापासून हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व कधी बदललेलं नाहीये। त्यामुळे जे काल परवात हिंदू झालेले आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही बोलत नाही। आंदोलन हे मीरा भाईंदर मधलं मराठीचं असेल, त्यामुळे इथल्या जेवढ्यांना असं वाटतंय की मीरा भाईंदर मध्ये बाहेरच्या लोकांची संख्या जास्त आहे आणि मराठी माणसाची संख्या कमी आहे, त्यांना उद्या आम्ही दाखवून देणार आहोत की मीरा भाईंदरचा देखील हा मराठीचाच आहे आणि तो आयुष्यभर मराठीचाच राहील, मताचा नाही। ज्याचा मताचा आहे ना त्यांनी ही सगळी भांडणं लावली आणि आता त्याचा घरी बसवण्याचा आम्ही करू। तर क्या कहेंगे आप, जिस तरीके से कल का आंदोलन जो नोटिस दी गई है उस विषय पर क्या कुछ कहना चाहेंगे? नोटीस आम्हाला मिळण्याचं हे काही नवीन नाहीये, मुळात हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे महाराष्ट्र आम्हाला स्थापन करण्यासाठीच आम्हाला संघर्ष करावा लागला होता। म्हणजे त्यावेळेस मोरारजी वेगळे होते, सखा पाटील वेगळे होते आणि आता मोरारजी वेगळे आहेत आणि सखा पाटील वेगळे आहेत, फक्त त्यांचे नाव वेगळे आहेत। म्हणजे त्यामुळे आम्हाला आमच्याच मराठी राज्यामध्ये जे हुतात्मे देऊन राज्य मिळवलंय आणि त्या राज्यामधलं हे मीरा भाईंदर शहर, आगरी कोळ्यांचं शहर, 19 गावाचा वरसा असलेलं शहर, त्यामध्ये बाहेरून येऊन रोजगारासाठी, उदरनिर्वाहासाठी, पोटापाण्यासाठी आलेले लोक मराठीच्या विरोधात मोर्चा काढतात, हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला मराठी माणसाला डिवचण्याचा हा जो प्रकार आहे, म्हणून मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठी माणसं एकजूट आपल्या
आपली दाखवतायत आणि उद्या हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाहीये. आता आमचे सहकारी अविनाश जाधव यांनी सांगितलं की हा मोर्चा कुठल्याही भाषेविरोधात, कुठल्याही माणसाविरोधात किंवा कुठल्या धर्माविरोधात, कुठल्या जातीविरोधात, कुठल्या प्रांताविरोधात नसून आमच्या अस्तित्वासाठी आणि आमच्या ओळखीसाठी, आमच्या एकजुटीसाठी आहे. इस तरीके से नोटिस दी गई है पुलिस की ओर से मनसे को मराठी माणूस रोखने की कोशिश की जा रही है. मराठी माणूस ह्या नोटीससाठी थांबणारा नाहीये. हा लढवय्या आहे आणि हा मोर्चा उद्याचा जो आहे तो खूप भव्य दिव्य असा होणार आहे. आणि ज्यांनी ह्या मोर्चासाठी विरोध केलेला आहे ते सुद्धा बघतील की मराठी माणूस ह्या टक्का इथे किती आहे. ये जिस तरीके से हिंदी बनाम मराठी करने की कोशिश की जा रही है माहौल, उस पर क्या कुछ कहेंगे? नाही, असं काही नाहीये. हिंदी माणूस जो हिंदी आहे तो हिंदीच राहणार आहे. त्याला आम्ही कधी सक्ती केली नाहीये की तू मराठी बोललंच पाहिजे. कारण आतापर्यंतचं तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये बरेच लोक हिंदी बोलतात आणि आम्ही कधी त्यांना सक्ती केली नव्हती की तुम्ही मराठीच बोला. पण आमच्या मराठीचा अपमान करू नका. जर आम्ही कधी मराठीसाठी सक्ती केली असती तर आतापर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक राहिले नसते. क्या कहेंगे जिस तरीके से मीरा भाईंदर में हिंदी बनाम मराठी बनाने की कोशिश की जा रही है, तो इस पर क्या कुछ कहेंगे? देखिए, बनाने का जरूरत क्या है. महाराष्ट्र में मराठी बोला जाना चाहिए, ये हमारी मांग है. संस्कृति जो है महाराष्ट्र की, इसको इम्प्लीमेंट होना चाहिए, हमारी मांग है. इसमें गलत क्या है? मुझे लगता है जो मराठी के खिलाफ जो आंदोलन हुआ था उसके खिलाफ हम लोग महाराष्ट्र में रह के हमारे खिलाफ कोई आंदोलन करेगा ये तो सहन किया नहीं जाएगा. कोई भी तो नेता आके इधर आग में तेल डालेगा और हमारे खिलाफ भड़काएगा, उसको ऐसा का वैसे ही जवाब मिलेगा. कल का जो आंदोलन है उसकी क्या कुछ रूपरेखा होने वाली, क्योंकि पुलिस की तरफ से जो नोटिस दी गई है आप लोगों को? नोटिस ऐसा है कि मोर्चा मत नहीं करो. ये तो सन्माननीय बाला साहब ठाकरे हो या अटल बिहारी वाजपेयी, इनको भी कभी वो परमिशन नहीं मिला था, फिर मोर्चा निकलता है. मराठी के लिए, महाराष्ट्र की संस्कृति के लिए हम अगर नोटिस दिया जाता है स्वीकारने के लिए हम लोग तैयार. हम कुछ गलत करते रहेंगे तो हम तो कोई गलत तो कर ही नहीं रहे. ठीक है, पुलिस का ड्यूटी अपना अपना काम करेगी, लेकिन मोर्चा कल निकलेगा, बहुत जोर शोर से निकलेगा. ये आपको कल का जो मोर्चा है सिर्फ मराठी माणूस का मोर्चा है. जो मराठी माणूसने, ज्या मराठी माणसाने प्रत्येक जाती, धर्म, सगळ्या देशातल्या माणसांना या शहरामध्ये सामावून घेतलं, त्यांच्याशी प्रेमबंधू भावाने वागले. पण आज तेच माणसं मराठीचा विरोध, तुम्हाला मराठी येत नाही आमचा त्याच्यात काहीच द्वेष नाही, पण तुम्ही मराठी माणसाचा भाषेवरून तुम्ही वाद घालून, तुम्ही कुरघोडी करून, दबावतंत्र वापरून त्यांच्या भाषेला ललकाराल तर त्याचं उत्तर दिलं जाईल. आणि कालच एका कलाकारानं खूप मोठं आव्हान केलं, मी येऊन दाखवतो, राहून दाखवतो. ह्या पद्धतीची जी त्यांची भाषा आहे ही भाषा सहन केला जाणार नाही. प्रत्येक मराठी माणसानं प्रत्येकाला सामावून घेतल्याने सामावून घेत राहील, पण मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर जो कुरघोडी करेल त्याचं उत्तर त्याला त्याच भाषेत दिलं जाईल. समज आहे 20-25 वर्ष अगोदर इथे येऊन कमावले, दमावले, घरी पैसे पाठवले गावाला, आणि मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढायला त्यांची परमिशन लागते. त्याने विदाऊट परमिशन मोर्चा काढलेला आहे ताकद दाखवण्यासाठी. मराठीची ताकद आजमावू नका, तुम्हाला मराठीची ताकद उद्याच्या दिवसाला तुम्हाला दिसणार ती. कालपासून आणि आतापर्यंत, आता थोड्या क्षणापुरती सिनियर येऊन गेले. दबावतंत्र खूप मोठं आहे की काही करून तुम्ही मोर्चा काढू नये. पण एवढीच एक माझ्या सर्व मीरा भाईंदर नसेल तर अख्ख्या मुंबईतील, महाराष्ट्रातील जनतेला विनंती करेन, आजचा जो उद्याचा होणारा जो मोर्चा आहे तो होणार आहे. पुऱ्या ताकदीने तिकडे उचला, कारण सर्व पक्षीय जेवढे मराठी एकत्र आलेले आहेत हीच वेळ आहे. कारण त्यांनी कुठलीही परमिशन नसताना तो मोर्चा निघाला कसा, त्याच्यावरती का नाही दबावतंत्र निघाला. एका फोनवरती एवढा मोर्चा निघू शकतो. तर आम्ही जी केलेली एक मराठी माणसांनी ताकद निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे हा मोर्चा होणारच. कारण आमच्या अंगामध्ये, आमच्या रक्तामध्ये बाळकडू आहे आणि ते उद्या आम्ही दाखवणार. आपण सगळे महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राची जी भूमी आहे त्या भूमीने मागच्या अनेक वर्षात महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तींना सामावून घेतलंय. तर महाराष्ट्राच्या लोकांमध्ये, मराठी माणसांमध्ये एक जो गुणधर्म आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचं आणि सगळ्यांबरोबर चालायचं. आज जो काही विषय झालेला आहे, मराठी भाषेचा अपमान करायला लोक निघाली आहेत. मराठी भाषेबद्दल त्यांच्याकडे आस्था राहिलेली नाहीये, मराठी माणसाबद्दल आस्था राहिलेली नाहीये. अशा लोकांच्या विरोधात जो मराठीचा अपमान करतोय, जो महाराष्ट्राचा अपमान करतोय, जो मराठी भाषेला मानत नाहीये, जो मराठी भाषेवरती कुरघोडी करायला तयार आहे, त्यांच्या विरोधातला हा मोर्चा उद्या होणार 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 आणि होणार. 100% यात काय प्रश्नच नाही. आंदोलन उद्याचा जो मोर्चा आहे तो होणारच आणि ना मराठी माणसासाठी आहे. अशा नोटिसा भरपूर आम्हाला मिळालेल्या आहेत, पण ह्या नोटिसाला आम्ही घाबरणार नाही. जरी परवानगी नाकारली असली तरी हा मोर्चा तेवढ्याच ताकदीने होणार, कारण हा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. भूतो ना भविष्यती. तुम्ही बघालच, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला उद्या कळेलच. ह्या वादाला जिथून सुरुवात झाली तिथूनच आम्ही त्या मोर्चा काढणार आहे आणि तिथून शहीद मेजर
कौस्तुभ राणे यांच्या स्मारकाजवळ ती समाप्ती होईल. इकडचे मंत्री असतील, आमदार असतील, सरकार असेल, काल तुम्ही पाहिलं असेल आशिष शेलारांनी एक चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट दिली. पहलगाम बरोबर आमच्या आंदोलनात बरोबर तुलना केली. पहलगामचे आजपर्यंत केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी अजून आरोपी पकडले नाही. ज्या 28 लोकांचे बळी गेले अशा आतंकवाद्यांना आजपर्यंत पकडलं नाही. उगाच नाही तेच आम्ही हे केलं ते केलं सांगून आमची तुलना करतायत. त्या आशिष शेलारांना सांगायचं आहे की असे तुम्ही तुलना करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका. कुठेतरी मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी, मराठीच्या माणसांच्या अस्मितेसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण असेल किंवा सर्व पक्षीय असतील, आज मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार, मंत्री आणि राज्य सरकार हे कुठेतरी CP, DCP यांच्यावर दबाव टाकून इकडचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना धरपकड नोटीस देण्याचं काम करत आहेत. पण या नोटीसीला आम्ही घाबरत नाही. ह्याच्या पूर्वीची जी आंदोलनं पाहिली असतील तुम्ही, टोल नाक्याचे आंदोलन असतील, रेल्वे भरतीचं आंदोलन असेल, मराठी पार्टीचं आंदोलन असेल, त्यावेळेला आम्ही रात्री भूमिगत होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आंदोलनाला उपस्थित होतो आणि ते आंदोलन यशस्वी केलेली आहेत. मराठीचा अपमान करून व्यापारी जर एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा काढत असतील तर मराठी माणूस आहे तो तर मराठीसाठी करणारच आणि 100% करणार. हा मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि खूप भव्य दिव्य असा मोर्चा होणार आहे आणि ह्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारत घेईल. तो यहाँ पर आप साफ तौर पर समझ पा रहे हैं, एक बात साफ की गई है कि ये आंदोलन जो है हिंदी भाषिक बनाम मराठी मानुष नहीं है, बल्कि जो लोग मराठी का अपमान करते हैं उनको सबक सिखाने के लिए है और मराठी के विरोध में जो आंदोलन निकाला गया था उसे सबक सिखाने के लिए है. ऐसे में पुलिस ने नोटिस तो दी है कल के आंदोलन को स्थगिति देने के लिए, लेकिन साफ तौर पर मराठी मानुष की ओर से ये कहा गया है कि कल का आंदोलन जोर शोर में होने वाला है और ऐतिहासिक होने वाला है. अब ये तो कल की तारीख ही बताएगी कल क्या कुछ होता है मीरा भाईंदर शहर में, कल देखना होगा.